नमस्ते. बुक ब्रोच्या आजच्या ताज्या भागात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज मी एक खूप वेगळं पुस्तक घेऊन येतोय आणि ज्याचं नाव आहे घातसूत्र. दीपक करंजीकर यांचं पुस्तक आहे. कदाचित तुम्ही वाचलं असेल. ग्रंथालयाने प्रकाशित केलंय. त्याच्या बऱ्याच आवृत्त्या आल्या आहेत आणि तसं जुनं पुस्तक आहे ते. आत्ता नाही काही प्रकाशित झालेलं. पण मी मात्र ते आत्ता वाचलं आणि हा असा मोठा जाडजूड ठोकळा आहे. जी ज्युइश कबाल कॉन्स्पिरसी थेरी म्हणतात किंवा न्यू वर्ल्ड ऑर्डर किंवा इल्युमिनाटी हे जर कदाचित तुम्ही काही शब्द ऐकले असतील, तर या कॉन्स्पिरसी थेअरीचा आधार घेत हे खरं लिहिलेलं पुस्तक आहे. पण ते सुदैवाने फक्त त्या कॉन्स्पिरसी थेअरी सारखं सवंग असं काहीतरी नाहीये प्रकरण आणि म्हणूनच मुळात त्याचा अंतर्भाव आपल्या बुकब्रोमध्ये आज झालाय. ज्यांना काहीच पार्श्वभूमी माहीत नसेल त्यांना आधी त्या कॉन्स्पिरसी थेअरीविषयी सांगतो. ती मुळात अशी आहे की जगाचे जे सगळे व्यवहार आहेत ते बऱ्यापैकी जे अ, उद्योजक असतात, उद्योजक म्हणण्यापेक्षा जे आर्थिक दादा लोकं असतात ते चालवत असतात. आता हे तर खरं कॉमन सेन्स आहे. पण त्याच्यात एक विशिष्ट अशी आहे की अश्केनाझी ज्यू आहेत. त्यांच्या ताब्यात बराच जगाचा व्यवहार आहे. अनेक गव्हर्नमेंट्स ते रन करतात. युद्ध त्यांच्यामुळेच होतात. अशी एक मोठी विचार प्रणाली आहे. किंवा इल्युमिनाटी नावाची म्हणजे व्हाईट नॅशनलिझमकडे जाणारी अशी थेअरी की इल्युमिनाटी ही संघटना आहे. त्यांना न्यू वर्ल्ड ऑर्डर आणायची, जगाची नवी घडी बसवायची आणि ज्यांचा अंतिम उद्देश मुठभर लोकांच्या हातात सत्ता आणि बाकी सगळे त्यांचे गुलाम असतील या पद्धतीची आहे. आणि त्यांना अराजक आणायचंय. त्यांना एकमेकांविरुद्ध, माणसा-माणसाविरुद्ध युद्ध पेटवायचंय, देशादेशांविरुद्ध युद्ध लढवायचे कारण त्यात त्यांचा नफा आहे. तर या पद्धतीची जी मुळात अनेक ज्या थेअरीज असतात, कॉन्स्पिरसी थेअरीज असतात, तर त्याचा एक नुसता आधार असा नाही, त्या पद्धतीने खूप अत्यंत खोल जात विचार करत हे दीपक करंजेकर यांनी पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अचानक एकदम धक्का देतील. तुमची झोप जर तुम्ही रात्री हे पुस्तक बेडवर वाचत असाल पडून तर नक्की एक रात्र तरी उडेल. असं त्या पुस्तकाचा जो आहे तो ऐवज आहे एकदम स्फोटक म्हणावा असा खरं तर ऐवज आहे. मुळातच सुरुवात अशी होती की टायटॅनिक बोट ही बुडली का कोणी बुडवली? आणि मग बुडवली तर का बुडवली? तर त्या पुस्तकात असा उल्लेख येतो की फेडरल बँक ऑफ अमेरिका आहे ती मुळात खाजगी बँक आहे. हे अनेकांना माहीत नसतं. हे लेखकांनी दाखवून दिलंय. आणि ती जी प्रायव्हेट बँक आहे ती होऊ नये, तिचं अमेरिकेवर राज्य होऊ नये, यासाठी जे 3 उद्योजक खूप मल्टी असलेले जे प्रयत्न करत होते, तर ते त्यावेळी टायटॅनिक बोटीत कसे बरोबर येतील आणि बाकी लोकं कसे त्यातनं बरोबर येणार नाहीत जे हवेत ते, अशी सगळी तजवीज करून ती बोट कशी बुडवली गेली, याचा एक पहिल्याच प्रकरणात साद्यंत वृत्तांत आहे आणि तिथून पुढे 9/11 देखील मुळात हा हल्ला इस्रायलनी, मोसादनी केला आहे. अशा पद्धतीची रचना असलेलं सगळं जे गृहीतक आहे त्या पुस्तकात आहे. महायुद्ध ही कशी यांनी खेळवली आणि मग एकंदर ह्या सगळ्या डिसऑर्डर जी आहे एक पद्धतीने अराजकाची, मग एकीकडे रशियन राज्यक्रांती असेल, एकीकडे हिटलर असेल, तर यांचे सूत्र एकच माणूस हलवतोय. अशा पद्धतीची जी विलक्षण रचना आहे, तर हे कोण सूत्रधार आहेत? आणि ते सूत्र आहे का ते घातसूत्र आहे? तर हे सूत्रधार आहेत मूलतः रॉथशिल्ड्स नावाचं जे मोठं साम्राज्य आहे सगळं आणि त्यांचं युरोपात साम्राज्य आहे आणि त्यांची सगळी जी असोसिएट्स आपण म्हणू शकू अशी जी एक 8-10 घराणी आहेत, 13 घराणी असा त्यांनी उल्लेख केलाय जगातली. ही एका अर्थाने जगावर अनेक एक 125-150 वर्ष राज्य कशी करतायत. अनेक घटना त्यांच्यामुळे कशा उलगडल्या गेल्या जागतिक राजकारणाच्या पटावर आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना विरोध केला आहे, त्या सगळ्यांचे मृत्यू अपघाती कसे झाले, याचा एक त्या मला वाटतं दीपक करंजेकरांनी खूप कळकळीने अभ्यास करून असा हा लिहिलेला लेखाजोखा आहे. आता तो अभ्यास करून केलाय आणि कळकळीने लिहिलेला आहे म्हणून मी खरं तर पुस्तक घेतलं नाही. तर या अशा पद्धतीच्या थेअरीजना किती तुम्ही गृहीतक मानावं, मला नेहमी शंका येते. मला असं नेहमी वाटतं की जगाचे व्यवहार हे अनेक पद्धतीने रन होत असतात. एकच एक 10-13 कुटुंब हलवत असतील असं मला स्वतःला विचाराल तर वाटत नाही. पण येस, दे माइट बी व्हेरी इन्फ्लुएन्शियल आणि यातल्या अनेक गोष्टी त्यांनी नक्की केल्या असतील. म्हणजे याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण म्हणून आत्ताही तेच सगळं घडवतायत असं मला वाटत नाही. विशेषतः आत्ताच्या इंटरनेट क्रांतीच्या काळानंतर तर जग हे खूप वेगळ्या पद्धतीने जाणार आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतची जी आता सगळी जी आपल्याला पुढे पकड दिसते ती. पण या पुस्तकातले जे अनेक डिटेल्स आहेत ते वाचताना मात्र अंगावर कधी-कधी काटा येतो. म्हणजे वॉशिंग्टन डी-सी ही अमेरिकेची राजधानी आहे. तर याची अख्खी रचना जे मेसॉनिक म्हणजे या सगळ्या याच इल्युमिनाटी वगैरे सगळ्या लोकांशी संबंधित जे लोकं होते त्यांच्या चिन्हांनुसार कशी केली गेली आहे. त्याच्यात तो पंचतारा कसा आहे, जो इल्युमिनाटी ग्रुपचा आहे किंवा या रॉथशिल्ड साम्राज्याचा आहे प्रतीक. तोच तारा हा पुढे इस्रायलच्या राष्ट्रीय झेंड्यावर कसा आलाय किंवा घुबडाची रचना
या सगळ्या वॉशिंग्टन डी-सीत कशा पद्धतीने राष्ट्राध्यक्षांच्या आसपासच्या सगळ्या भागात केली जाते. म्हणजे क्वाईट सिम्बॉलिक, म्हणजे आपण ते नाकारूही पटकन शकत नाही किंवा जी मुळात अमेरिकन डॉलरची नोट आहे. तर त्याच्या नोटमध्ये न्यू वर्ल्ड ऑर्डर हे कसं लॅटिनमध्ये कसं लिहिलं गेलंय वगैरे बरेच डिटेल्स आहेत. त्यातले काही-काही डिटेल्स कोडिका केलेले असतात. वाचताना फार त्रास झाला मला. लेखक असं सांगतात, की IBM आणि हिटलर यांची युती होती. म्हणजे IBMला त्यांनी जूनचं जेव्हा शिरकाण केलं, तेव्हा त्याची जी नोंदणी होती, ती अचूक व्हावी, जलद व्हावी आणि कॉम्प्युटेशन त्याचं नीट व्हावं म्हणून IBM या मोठ्या संगणक कंपनीला त्या काळात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला होता. तेव्हा काही असे संगणक नव्हते. पण ते स्लॉट्स असायचे, कीज असायचे. त्याचा वापर करून कसं त्यांनी ते सगळं अल्गोरिदम तयार केलं आणि सगळ्या जूनना कसे नंबर दिलेले. म्हणजे समलैंगिक असेल तर 3 किंवा वगैरे, वगैरे असं त्यांनी बरीच त्यात वर्णनं केली आहेत. ते शिसारी येते ते वाचताना. म्हणजे काय-काय असे ना, इतक्या माणसांना घाऊक पद्धतीने एक वेळ म्हणजे मारणं हेच आधी काय म्हणायचं त्याला, म्हणजे डेमॉनिक म्हणावं अशा स्वरूपाचं असताना त्याच्यात पुन्हा त्याचं कॉम्प्युटेशन आणि त्याला आउटसोर्स केलेली अमेरिकेतली कंपनी असणं हा यातला वेगळा अंग आहे, की अमेरिका आणि जर्मनी हे एकमेकांच्या विरुद्ध असताना प्रत्यक्षात हिटलर जे करत होता त्यात अमेरिकेच्याच कंपनीचा हातभार मोठा होता आणि ते फार अमेरिकेत लपूनही राहिलेलं नव्हतं. असे खूप डिटेल्स याच्यात आपल्याला वेगवेगळे आढळतात किंवा एक खूप मोठा जो अँगल नवीन मला या पुस्तक वाचताना दिसला आणि तो मला इंटरेस्टिंग वाटला, की मुळात रॉथशिल्ड्सचं घराणं आणि कार्ल मार्क्स, मार्क्सवादाचा जनक कार्ल मार्क्स यांचे रक्ताचे नातेसंबंध होते आणि या पुस्तकात असं सूचित केलं गेलंय, की बेसिकली कम्युनिझम इज अगेन ब्रॉट अप बाय कॅपिटलिझम फॉर इट्स ओन पर्पज. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे, की कम्युनिझम जे जगात अख्खं आलं, जी कम्युनिस्ट राजवटी आली, जी रशियन राजक्रांती आली, या सगळ्यांना एका पद्धतीने भांडवलशाहीनीच पैसे पुरवले होते. कारण त्यातनं त्यांना ते अराजक जे तयार होणार होतं, ते त्यांना अंतिमतः युद्धाकडे नेऊन नफा मिळवून देणार होतं. त्यामुळे ही जी युद्धाच्या शस्त्रांच्या दलालाची जी मानसिकता असते, ती व्यापक पटावर काय गोंधळ घडवू शकते, हे दीपक करंजकरांनी त्यात दाखवून दिलं. तर ते माहीत नाही खरं आहे का खोटं आहे. पण वाचताना तुम्ही विचार करता, "अरे असू शकेल का? असं असू शकेल का?" काही डॉट्स तुम्ही फिल करू शकता. कधी-कधी मी विश्वास ठेवला, कधी-कधी त्यातनं बाहेर आलो. अशी ती प्रक्रिया ना सतत खरं तर चालू होती. आणि काही-काही तर डिटेल्स त्यातले इतके आपल्याला अंगावर अजून येतात. पण ज्यातनं एक मला लेखकाचं मोठं वैशिष्ट्य आढळलं, की त्यातला खरे-खोटेपणा हा आपण बाजूला ठेवूया. पण लेखकाची जी मूळ तळमळ आहे, म्हणजे दीपक करंजकर या कॉर्पोरेटमध्ये अनेक वर्ष अनुभव घेतलेल्या, जगभर फिरलेल्या माणसाची जी समाजाचं भलं व्हावं, शुभंकर अशी जी त्याच्या मनातली ही जी जाणीव आहे, ती मला फार मोलाची वाटली. कारण ती जी कळकळ आहे, ते जे आक्रंदन आहे एक पद्धतीचं आणि तो रागही आहे या सिस्टमच्या सगळ्या अगेन्स्ट, न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या अगेन्स्ट, तो अनेक ठिकाणी दिसतो आणि तो मला खरं जास्त महत्त्वाचा वाटला. जसं त्यांनी 9/11चा जो वर्ल्ड टॉवरवरचा हल्ला न्यूयॉर्कमध्ये झाला, तर त्यावर त्यांनी लिहिलंय, की 2000 साली 70 वर्षांच्या सर एव्हलिन डे रॉथशिल्ड्सने एका प्रख्यात बिझनेस स्त्रीशी लग्न केलं आणि त्यांनी आपली हनीमूनची रात्र व्हाईट हाऊसमध्ये घालवली. त्यावेळी बिल क्लिंटन अध्यक्ष होता. त्यानंतर ते ना एका हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी राहायला गेले, बरोबर 11 सप्टेंबर जोडप्याला मॅनहॅटनमधल्या. आणि कसं हॉटेल ते? त्या हॉटेलच्या त्या स्वीटच्या गच्चीतनं बरोबर समोर त्या 2 मोठे जे टॉवर पडणार होते ते त्यांना दिसत होते. आणि मग लिहिलंय, की त्या निळ्या मनोहरी आकाशातून विमान त्या अमेरिकन समाजाच्या त्यांनी सामर्थ्याचे प्रत्येकारी दर्शन घडवणाऱ्या बुरुजांना धडकताना या दोघांनी पाहिले. ते मनाचा ठाव घेणारे स्फोट, ती विकल झालेली विराट इमारत, तो धुळीचा आकाशात उठलेला कल्लोळ, पाठोपाठ आलेले ते दुसरं विमान, हवेत भिरकावलेली ती अजाण स्त्री, पुरुषांची मृत्यूकडे झेपावणारी जिवंत शरीरं, त्यांचे अजिबात ऐकू न आलेले आक्रोश आणि हतबलपणे स्वतःला मातीमोल होताना बघणारी अमेरिका. या दोघांनी शांतपणे आपली वाफाळलेली कडवट वासाची कॉफी संपवली. म्हणजे हे रॉथशिल्ड्स आणि त्याची ही नवी पत्नी, की जेच याचे सूत्रधार आहेत. या दोघांनी आपली वाफाळलेली कडवट वासाची कॉफी संपवली आणि सभोवतालच्या जीवन मृत्यूच्या तांडवाची एक सुरकुतीही न उठवून घेता आपल्या नूतन वैवाहिक आयुष्याच्या भरजरी तलम आणि भयमुक्त वस्त्रात एकमेकांना मायेने लपेटून घेतले. वाह! म्हणजे फारच मला असं वाटतं, की असं एखादं सगळं औपरोधिक लिहिताना देखील जी एक तिडीक वाचकाच्या मनात उत्पन्न करण्याचं जे सामर्थ्य आहे ते करंजकरांच्या लेखणीत आहे. आपण सामर्थ्यावर बोलतोय तर मर्यादांवर देखील ताबडतोब बोलायला पाहिजे.
पहिलं म्हणजे माझा आक्षेपच आहे इथे ग्रंथालय प्रकाशनगृहावर मी कधी अदरवाईज घेत नाही, की खूपच संपादनाचा अभाव आहे. म्हणजे मला हे ग्रंथालयाकडनं खरंच अपेक्षित नव्हतं आणि मी विनंती करेन त्यांना, बिकॉज आपल्या बुकब्रोमध्ये या प्रकाशनगृहाचे अनेक आलेत पुस्तकं आणि खूप सुंदर पुस्तकं असतात. पण या पुस्तकांना संपादनाचा अभावच आहे. हे 800-900 पानांचं पुस्तक 300-350 पानात आरामात बसू शकतं. इतका फापट पसारा तिथे आलाय आणि ज्याची चांगल्या संपादकांनी नीट एडिटिंग करून, कात्री लावून मला वाटतं योग्य ती व्यवस्था केली असती किंवा अजून वाटलं असतं तर 2 खंड त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर विचार करूनही आणता आले असते. पण हे खूप पसरट झालंय आणि त्यापेक्षा अजून एक त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे, की सुसूत्रता त्यात मला पटकन दिसत नाही. म्हणजे जरी ते ऐतिहासिक कालानुसार जरी प्रकरणं गेली, तरी ते खूप टू अँड फ्रो जातं. त्यामुळे माझं बरं आहे तसं आंतरराष्ट्रीय राजकारणाचं एकूण आकलन किंवा अभ्यास, तरी मला खूप गोंधळायला झालं. तर ज्यांना काहीच या विषयातली गती नाही, ते हे पुस्तक निम्म्यावर वाचून काहीतरी बरं जगात बरंच चाललंय आणि काहीतरी सांगितलंय लेखकाने असं म्हणून सोडायचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे हे मला वाटतं थोडंसं पुढच्या आवृत्तीत जर त्यांनी दखल घेतली, तर इतकं चांगलं मेहनत घेऊन लिहिलेलं पुस्तक आहे. तर त्याच्यात खरं तर अ, म्हणजे त्याचा जो आशय तो अधिक वाचकांपर्यंत पोहोचायला मला वाटतं मदत होईल. चित्र यात खूप चांगली असायला हवी होती. इलिस्ट्रेशन चांगली असायला हवी होती. ती सगळ्यात शेवटी परिशिष्टात आहेत. ती नीट प्रिंट झालेली नाहीये. त्याचे कॉपीराइट इश्यूज असतील मला माहीत नाही. नीट कळतच नाही आपल्याला. ती तिथल्या तिथेच आली असती मजकुराच्या इथे, तर कदाचित अधिक बरं झालं असतं. अ, हे सगळं असलं तरी निःसंशय हे अत्यंत मराठीतलं महत्त्वाचं पुस्तक आहे आणि इट्स रिटन बाय कॉम्पिटंट अथॉरिटी माझ्या मताने. माझी काहीच व्यक्तिगत ओळख या लेखकाशी किंवा त्यांच्या कुठल्याच टीमशी नाहीये. पण मला असं वाचताना वाटलं, की एक जो ब्रॉड बेस असतो, तो या लेखकाला आहे. हे त्याचा सीव्ही न वाचताही तुम्हाला कळू शकतं आणि ते उतरतं सगळ्या लेखनात कुठेतरी तसं उतरलंय. कुमार केतकरांची याला खूप चांगली प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी भारतात जे घातं आपण म्हणू सूत्र अख्खं आहे, ते म्हणजे जे सगळे इंदिरा गांधींच्या आधीच्या रेल्वे मंत्र्यांच्या पासनं जे खुनापासनं जे सगळे खुनी मृत्यू आपल्या इथे राजकारण्यांचे झालेत, त्याची एक त्यांनी संगती, त्याचा एक विचार करण्याचं आवाहन मला वाटतं केलंय, जे मूळ पुस्तकात नाहीये. पुस्तकात करंजीकरांनी सांगून टाकलंय, की भारत हा या सगळ्या ह्याच्यात लिंबू-टिंबूच अनेक वर्ष होता. त्यामुळे त्याचं फार रिपरकशन्स म्हणावीत, पडसाद म्हणावीत असे आलेले नाहीत. सो असं वेगळं पुस्तक काय-काय जगात चालू असतं नाही का? म्हणजे अस्वस्थ होतं. हे तर गोष्ट खरीच आहे. म्हणजे तितपत जग मी पाहिल्यामुळे, की जे अनेकदा उद्योजक असतात आणि ते कुठल्याही देशातले असो, कसेही असो, त्यांना एक पैशाची नकळत आलेली मस्ती असते आणि ते नाचवतात. अनेकदा ते समाजाला नाचवतात, समाजातल्या नेत्यांना नाचवतात आणि आपल्या व्हिम्सवर अनेक गोष्टी करून घेतात. हे आपण जगभर बघत असतो आणि "बळी तो कानपिळी" हे तत्त्व मला वाटतं या लोकांच्या बाबत अगदी यथार्थपणे लागू होतं. कारण ते कान पिळतच असतात आपला अनेकदा आणि त्याला आपण फार काही करू शकतो असंही कधी-कधी होत नाही. हा जो एक आयुष्यातला व्यामिश्र असा सगळा जो घटक असतो, की फ्यू थिंग्स आर बियॉन्ड युअर कंट्रोल इन द सेन्स की त्या जेनेटिक असतात, हे असतात. पण सोशल ॲक्चुअली स्ट्रक्चर्स असायला पाहिजेत माणसांच्या हातात, निदान लोकशाही राज्यामध्ये. पण तसं होताना अनेकदा आपल्याला दिसत नाही. त्याच्यामागे एक मोठं अर्थकारण कसं असू शकतं, याचं एक बेसिक भान देणारं, एक आवाका देणारं हे पुस्तक जरूर वाचा. घातसूत्र दीपक करंजीकर आणि भेटू बुकब्रोच्या पुढच्या भागात. तोपर्यंत केला नसेल तर अशूज ट्यून्स चॅनल सबस्क्राईब करा. आधीचे एपिसोड मस्त बघा आणि भेटूया.